हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आज आपण बनवतोय पनीरची भाजी। त्यासाठी ना कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे असं जरासं मी तेलात व्हिडिओ जरा लेट स्टार्ट केलाय मी। हे झालेलं ऑलरेडी। हे थोडंसं सगळं तेलात परतून घ्यायचं आणि करायचं आहे। पण मी ना पनीर मिक्स वापरून आज भाजी करणार आहे। ती रेडी टू मिक्स असतं ना ते वापरून। तर बघत राहा कशी होती भाजी। हे ना आता जिरा राईस करायसाठी तांदूळ धुवून घेते। हे तांदूळ ना स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे। आता कुकर घेतलाय। कुकर मध्ये ना तेल टाकून घ्यायचं थोडं। तेल थोडं तापलं ना आता त्याच्यात थोडे जिरे टाकले। तेल थोडं ताकलंय। आधी थोडे जिरे टाकून बघितलेले। आता बघा हे एवढे जिरे टाकून घ्यायचे। आता चांगले जिरे तडतडत आहेत। थोडेसे असे हलवून घ्यायचे। आता हे धुतलेले स्वच्छ आणि आता ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तुम्हाला किती तांदूळ लागतायत, किती तुम्ही घरात माणसं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही करा। साधी सोपी रेसिपी आहे। जे आपण घरी जशी बनवतो ना त्या पद्धतीची आहे। अगदी काही हॉटेल रेस्टॉरंट सारखी नाही आहे। घरी जे तांदूळ खातो जशी घरी बनवतो तशी आहे। कुकरला ढाकण लावून घेतलंय। आता एक 2-3 शिट्ट्या होऊ दे। तोपर्यंत ना हा आपण पनीर टिक्का मसाला घेतलाय तो ना दुधामध्ये मिक्स करून घ्या। मी हाच वापरून भाजी करते पनीरची। माझ्या मुलाला पिल्लूला ना हीच आवडते। हा मसाला वापरून केलेली छान लागते। ट्राय करून बघा तुम्ही। हे ना वाटीत दूध घेतलं एवढं। साई पण त्यात आली तर चालते, थोडी आली माझ्या। आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे। हे ना असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही दूध अजून थोडं वापरू शकता। हे बघा हे ना असं झालं पाहिजे। आणि इकडे ना मसाला असं हे करून घेतलाय। आता मिक्सर मधून काढून घेते। आणि इथे आपल्या कुकर चालू आहे। इथे ना कढई गरम करायला ठेवली आणि इथे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेत। आता मी कुकर बंद करून घेते। आणि इथे ना पनीर धुवून घेतलंय मी। हे बघा थोडं ना असं पाण्यात टाकून घेते भाजी होईपर्यंत। ह्या भाज्यांना थोडं तेल जास्तच लागतं। थोडंसं रोजच्यापेक्षा थोडंसं एक अर्धा चमचा जास्त टाकायचं। हे 2 चमचे टाकले मी। आणि आता थोडं आणि आता हे तेल तापलं ना की हा आता वाटलेला मसाला आहे तो आता त्याच्यात टाकून घ्यायचा। जरा ओबड-धोबडच असा मी वाटते, जास्त फाईन पेस्ट करत नाही मी त्याची। जरा तो छान लागतो तसाच। तेलात मसाला टाकून घेतलाय। भाजलेला जास्त मसाला, पण जरा एकजीव होईपर्यंत थोडासा हलवून घ्यायचा छान। तेल आणि मसाला थोडा एकजीव झाला पाहिजे आणि मग त्याचं ते तेल बाहेर निघलं पाहिजे। इथे बघू शकताय आता हा मसाला झाला एकजीव। आता हे प्रीमिक्सचं जे मिक्स आपण केलेलं ना ते आता ह्याच्यात मिक्स करायचं।
हे आता सगळं एकजीव करून घ्यायचं थोडं. त्याला ना जरा एक 2-3 मिनटं असं चांगलं उकळू द्यायचं. हे सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे, आपला मसाला आणि ते प्रीमिक्स मिक्स केलेलं. आणि मग ह्याच्यात पनीर टाकायचं आणि एक 5 मिनटं परत हे करून घ्यायचं उकळून. आणि मग झाली भाजी आपला. इथे ना आता हे तयार झालंय. 2-3 मिनटं झाले आपल्या भाजीला. आता हे जरा शिजून झालं ह्याचं. आणि हे पनीर मी धुवून घेतलंय. आता ते मी ह्याच्यात टाकते. मी तसंच टाकते, फ्राय वगैरे करत नाही. फ्राय केलं ना की ते खूप कडक होतं. आणि ह्याच्यामध्ये एक 2-3 मिनटं थोडं हे एकजीव होऊ द्यायचं, थोडं शिजू द्यायचं. झाली आपली भाजी खायला तयार. मुलांना आवडते. हॉटेलपेक्षा आपलं बरं आहे. झाली ही भाजी तयार. आता थोडी गार्निशिंगसाठी ना कोथिंबीर टाकायची. बघा किती सुंदर दिसते, छान कलर येतो. कोथिंबीरीला ॲक्च्युली सुगरण म्हणतात. खरंच ती सुगरण आहे स्वयंपाकातली. ती टाकल्याशिवाय चव येत नाही भाजीला. किती तुम्ही मसाले वापरा, किती काही छान करा, पण कोथिंबीर खूप छान चव पण येते, दिसते पण खूप छान. बघा आता झाली आपली भाजी छान तयार अशी. आता ना पनीरसाठी खाण्यासाठी आपण ना रोटी करतोय. गव्हाच्याच पिठाची, मैद्याची वगैरे काही नाही आहे. फक्त त्याला थोडं पनीरची भाजी चांगली लागावी, रेग्युलर चपाती बरोबर चांगली नाही लागत ना, म्हणून असं थोडं पीठ ना चपातीचं हे करून घ्यायचं, एक छोटी हे करून. आणि हे असं करून घ्यायचं. चपाती करतो ना नॉर्मल तसंच, फक्त ना थोडी जाड करून घ्यायची. तव्यात ना थोडं तेल टाकून घ्यायचं. इकडे ही जाळी ठेवली आणि हे ना ही बघा अशी झाली. इथे थोडीशी जाडसरच करून घ्या. अशी थोडी पलटून घ्यायची. आणि ना आता इथे भाजून घ्यायची. हे बघा अशी भाजून निघते, चांगली लागते. ऍक्च्युली ही चपातीच बनवू शकतो आपण तशी तर, कारण की हे काय रोटी सारखं नाहीये. पण हे बघा असं करून छान लागतं खाताना. त्याच्यात ह्या अशा ज्यावेळी पनीरची भाजी किंवा अजून कुठल्या असं काही असतं ना, तर ज्यावेळी आपल्याला चपाती खायची नसती त्यावेळी हा ऑप्शन बरा आहे. हे जात असं भाजताना छान असा खमंग वास सुटलाय ना, छान वाटते. ऍक्च्युली रोटी सारखा फील येतो ह्याला. हे बघा हे अशा प्रकारे झाले. हे असं गॅसवर डायरेक्ट भाजू नये म्हणतात, पण ठीक आहे, कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा. बघा तयार आहे आपली रोटी. हा बघा आपला जिरा राईस इथे तयार. हा बघा आपला जिरा राईस इथे तयार आहे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. घरच्याच भाताचा आहे त्याच्यामुळे असा चिकट छान झालाय. तयार आहे आपलं ताट जेवण्यासाठी. बघा जिरा राईस, रोटी आणि पनीरची भाजी. या जेवायला. हे बघा इथं पिल्लू जेवतोय. पिल्लू सांग बरं कसं झालंय. चांगले झाले. थांबा आता खाऊन सांगतो. चांगले आले, एक नंबर आले. तुम्ही पण ही रेसिपी करा एकदा, खूप चांगली होईल. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.